वीज पुरवठ्याच्या यंत्रणेला लक्ष्य करत शेतशिवारातील विद्युत ॲल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा घुग्गुस पोलिसांनी अवघ्या काही तासातच पर्दाफाश करत 4 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत चोरीस गेलेली सुमारे 1600 मीटर लांबीची ॲल्युमिनियम तार, ट्रॅक्टर ट्रॉली, 2 मोटरसायकली, ऑक्सिजन सिलेंडर व चोरीसाठी वापरण्यात आलेली साधने असा एकूण 2,60,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। शेख, आशिक शेख, रशीद, तौसिफ शेख, फिरोज शेख, साजिद शेख, नासिर शेख, नाझीर शेख, मजीद शेख असे अटकेतील आरोपीचे नाव आहे। प्राप्त माहितीनुसार मौजा शिदूर शेतशिवार परिसरातील विद्युत खांबावरील तार अज्ञात चोरट्यांनी 17 जूनच्या पहाटे कापून लंपास केली होती। या प्रकरणी सहाय्यक अभियंता नयन भटकर यांनी घुग्गुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून प्रभारी पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध पथक कार्यरत करण्यात आलं। गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे धानोरा फाटा परिसरात संशयास्पद ट्रॅक्टर उभा असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी तात्काळ धाड टाकून ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यामध्ये चोरीस गेलेली विद्युत ॲल्युमिनियम तार व इतर साहित्य आढळून आले। त्यानंतर ट्रॅक्टर चालकासह अन्य संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली। चौकशी दरम्यान आरोपींना मौजा शिदूर येथील विद्युत तार चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी 4ही आरोपींना अटक करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे।